मित्रांनो मानवी आयुष्यातलं चक्रव्यूह म्हणजे भीती, मोह, जबाबदाऱ्या, अपूर्ण ज्ञान आणि संकटाची साखळी आहे हो. ज्यातून ज्ञानाच्या जोरावर धैर्याने आणि योग्य कर्मानंच बाहेर पडता येतं. आयुष्यात अनेकदा आपल्याला समस्येत शिरण्याचा मार्ग समजतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला समस्येत चिरण्याचं ज्ञान असतं, पण बाहेर पडण्याचं ज्ञान नसल्याने आपण त्यात अडकतो. पैसा आणि प्रतिष्ठा यांचा मोह याचा मोह हा चक्रव्यूहाचा एक भाग आहे जो माणसाला माणुसकी सोडायला भाग पाडतो आणि चुकीच्या मार्गावर आणून सोडतो. नकारात्मक विचार, भीती आणि शंका हे मानवी मनातील चक्रव्यूह आहेत, जे प्रगती रोखतात तर अहंकार आपला मुळापासून नाश करतो. खरं सांगायचं झालं तर माणसाचं आयुष्य हेच एक मोठं चक्रव्यूह आहे. मित्रांनो, चक्रव्यूह म्हटलं की आपल्याला आठवतं ते महाभारतातील युद्धात कौरवांनी रचलेलं चक्रव्यूह आणि त्यात परतीच्या वाटेवर अडकून वीरमरण पत्करणारा अर्जुन पुत्र अभिमन्यू. तरुण वयातच रणांगणात उतरलेला अभिमन्यू शौर्याचं जिवंत प्रतीक होता. चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान अभिमन्यूला होतं, पण त्यातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती. युद्धाची सर्व नीती पायदळी तुडवत अनेक महारथींनी त्याच्यावर आक्रमण केलं. अभिमन्यू एकटा शेवटपर्यंत सर्वांशी लढला, पण त्याच्या रक्ताने कुरुक्षेत्र लाल झालं आणि हा तरुण योद्धा धाराशायी पडला. 7 स्तरामध्ये रचलेला हे चक्रव्यूह भेदणारा जसजसा चक्रव्यूहात जातो तसतसे बाहेर पडण्याचे त्याचे मार्ग बंद होत जातात. हे चक्र भेदून बाहेर पडण्याची कला फक्त अर्जुन आणि श्रीकृष्णालाच अवगत होती. पण या दोघांच्याही अनुपस्थितीत हे चक्रव्यूह भेदण्यासाठी अभिमन्यू आत शिरला, पण परतण्याची युद्धकला अवगत नसल्याने त्या चक्रव्यूहात अडकला आणि त्याला वीरगती प्राप्त झाली. हे चक्रव्यूह म्हणजे कौरवांनी रचलेला एक सापळा होता. महाभारतातील चक्रव्यूहात प्रत्येक 7 स्तरात नामवंत योद्धे होते, तर विधात्याने रचलेल्या या चक्रव्यूहात मात्र योद्ध्याच्या रूपात प्रत्येक स्तरात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार हाती शस्त्र घेऊन आपली वाट अडवून उभे ठाकले आहेत. महाभारतातील चक्रव्यूहाप्रमाणे मानवी जीवनही चक्रव्यूहासारखं गुंतागुंतीचं आहे. यात आयुष्यात प्रवेश सोपा आहे, पण बाहेर पडणं कठीण आहे. विधाताने रचलेल्या आयुष्याच्या या चक्रव्यूहात अहंकाराने रावणाचा बळी घेतला. अति क्रोधामुळे दुर्योधनाचा नाश झाला. धृतराष्ट्राचा दुर्योधनावरील आंधळा पुत्रमोह हा कुरुक्षेत्रातील युद्धाचे मुख्य कारण ठरला. या मोहापायी अनितीला खतपाणी मिळालं. कौरवांचा विनाश झाला. गांधारीला आपल्या सर्व पुत्रांना गमवावं लागलं आणि कुरुवंशाचा नाश झाला. दुर्योधनाच्या अवास्तव लोभामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याने नीती अनितीचा विचार सोडला. श्रीकृष्णांनी दिलेला शांततेचा प्रस्ताव सुद्धा धुडकावून लावला हो. द्यूत खेळताना कपट आणि द्रौपदी वस्त्रहरणासारखे घृणास्पद कृत्य याच लोभातून निर्माण झाले, ज्यामुळे कौरवांच्या 100 भावांसह लाखो लोकांचा जीव कुरुक्षेत्राच्या रणांगणात गेला. तसं पाहिलं ना तर रामायणात घडणाऱ्या घटनांचे मूळ कारण सुद्धा मत्सर आहे. कैकेयी भगवान रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम करत होती हो. कैकेयीचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं.
भगवान रामांना अयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णयाने ती आनंदी होती. भगवान रामांना अयोध्येचा राज्याभिषेक होतोय यासाठी ती आनंदी होती. पण दासी मंथराच्या मत्सरामुळेच संपूर्ण चित्र पालटलं. दासी मंथराच्या मत्सरामुळे संपूर्ण चित्र पालटलं आणि राज्याभिषेकाऐवजी रामाच्या नशिबी वनवास आला. मित्रांनो महाभारत रामायण दोन्ही ग्रंथ म्हणजे नुसत्या कथा नाहीत हो. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ म्हणजे नुसत्या कथा नाहीत, तर मानवी जीवनाची नीतिमूल्ये त्या प्रमाणासहित दाखवली आहेत. मानवी जीवनाची नीतिमूल्ये त्यात प्रमाणासहित दाखवली आहेत. मनुष्य जीवनात कसे वागावे, आयुष्यात कसे आचरण ठेवले पाहिजे यासाठी मोठा बोध दिला आहे. पण माणूस म्हणून आपण त्यातून काही शिकलो नाही आणि आयुष्यात विधात्याने रचलेल्या या चक्रव्यूहात मात्र रामायण महाभारतातील पात्रांप्रमाणे अडकून विनाश ओढवून घेतोय. मानवी आयुष्यातलं हे चक्रव्यूह म्हणजे भीती, मोह, जबाबदाऱ्या, अपूर्ण ज्ञान आणि संकटाची साखळी आहे. ज्या चक्रव्यूहातून ज्ञानाच्या जोरावर धैर्याने आणि योग्य कर्मानेच बाहेर पडता येतं. आयुष्यात अनेकदा आपल्याला समस्या चिरण्याचा मार्ग समजतो, पण त्यातून बाहेर पडण्याचं, त्या समस्येतून, त्या अडचणीतून बाहेर पडण्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण अभिमन्यूसारखं त्या समस्येतच अडकून राहतो. पैसा, पद, प्रतिष्ठा याचा मोह हा चक्रव्यूहाचा एक भाग आहे, जो माणसाला माणुसकी सोडायला भाग पाडून चुकीच्या मार्गावर आणून सोडतो. नकारात्मक विचार, भीती आणि शंका हे मानवी मनातील असं चक्रव्यूह आहे. नकारात्मक विचार, भीती, शंका हे मानवी मनातील असं चक्रव्यूह आहे जे माणसाची प्रगती रोखतात. तर अहंकार आपला मुळापासून नाश करतो. खरं सांगायचं झालं ना, तर माणसाचं आयुष्य हेच एक मोठं चक्रव्यूह आहे. सगळं काही छान चाललेलं असताना नशीब असं काही चक्रव्यूह रचतं. माणसाच्या जीवनात नशीब असं काही चक्रव्यूह रचतं की त्यातून बाहेर निघताच येत नाही. एकदा का एखादा संकट आलं की मग संकटाची मालिका सुरू होते. एकावर मात करावी ती दुसरं त्याहून जास्त मोठं संकट दाराशी उभं ठाकलेलं असतं. सर्वसामान्य माणसाला हे चक्रव्यूह तोडणं, हे चक्रव्यूह भेदून बाहेर पडणं खूप अवघड होतं, खूप कठीण होतं. मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येक सकाळ नवा संघर्ष घेऊन येत असते. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक सकाळ एक नवा संघर्ष घेऊन येत असते. कामाचा ताण, नात्यामधील गुंतागुंत, आर्थिक चिंता, अपयशाची भीती हे सगळे मिळून माणसाभोवती एक अदृश्य चक्रव्यूह तयार करतात. फरक इतकाच की अभिमन्यू एका चक्रव्यूहात अडकला, पण आपण मात्र आयुष्यभर अनेक चक्रव्यूहात अडकत असतो आणि कितीतरी लढाया लढतो. तरीही आपण थांबत नाही, पडतो, सावरतो, पुन्हा उभे राहतो. जो खचतो तो या लढाईत संपतो. खरं आहे ना? खरं सांगू मित्रांनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुखदुःख आणि आव्हानांनी भरलेलं एक गुंतागुंतीचं चक्रव्यूहच आहे. ज्यातून मार्ग काढताना माणूस अनुभवातून शिकत असतो. आयुष्यरूपी हे चक्रव्यूह भेदण्यासाठी एखाद्या कृष्णासारख्या मार्गदर्शकाची, गुरूंची खरंच खूप गरज असते. जे आपल्याला कठीण काळात या आयुष्यरूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतील. सद्गुरू म्हणजे साक्षात परमेश्वराचे स्वरूप.
ते केवळ ज्ञान देत नाही हो, ते केवळ ज्ञान देत नाहीत, तर भक्ताच्या जीवनात आत्मजागृती घडवत असतात. अंधारात दीपाशिवाय मार्ग दिसत नाही, अंधारात दिव्याशिवाय मार्ग दिसत नाही, तसे गुरुशिवाय आध्यात्मिक मार्ग समजत नाही. गुरुशिवाय आध्यात्मिक मार्ग समजत नाही. पण त्यासाठी सद्गुरूसमोर संपूर्ण शरणागती आवश्यक असते. सद्गुरूंच्या चरणी आपला अहंकार अर्पण केल्यावरच खरं आपलं कल्याण होतं. आपल्या गुरूंशिवाय आपल्याला या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचं बळ, ती शक्ती, ती ताकद अन्य कोणातही नाही. म्हणून मित्रांनो, गुरुविषयी म्हणतात, करता करे न कर सके गुरु करे सो होय. 7 दीप 9 खंडों में गुरु से बड़ा न कोय. जय गजानन.